खांडबाऱ्यात रुग्णवाहिकेचा अभाव, गंभीर जखमींसाठी सरपंचांची धाव. स्वतःच्या कारने पोहोचवले रुग्णालयात. नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. एका भीषण अपघातातील गंभीर जखमीला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने अखेर खांडबारा गावच्या सरपंच दीपाली गावित यांनी माणुसकी दाखवत स्वतःच्या खासगी कारने जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील खैरवे गावालगत एका सुसाट वेगाने जाणाऱ्या इनोव्हा कारने समोरून जाणाऱ्या मोटरसायकलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात धुळे येथील रहिवासी विकास भालेराव हे गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर मदत करण्याऐवजी इनोव्हा चालक गाडीसह घटनास्थळावरून फरार झाला, अशी माहिती स्वतः जखमी भालेराव यांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी भालेराव यांना तातडीने उपचाराची गरज होती, मात्र खांडबारा ग्रामीण रुग्णालयात हक्काची 108 रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. परिस्थितीचे गांभीर्य आणि रक्ताळलेल्या जखमीची अवस्था पाहून सरपंच दीपाली गावित यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. त्यांनी स्वतःच्या खासगी कारमध्ये जखमीला टाकले आणि थेट ग्रामीण रुग्णालय गाठले. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमीला वेळेत उपचार मिळण्यात मदत झाली आहे. नंदुरबार विसरवाडी महामार्गाचे काम सुरू असल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशा संवेदनशील क्षेत्रात खांडबारा ग्रामीण रुग्णालयात 108 रुग्णवाहिका असणे अनिवार्य असताना गेल्या अनेक महिन्यांपासून ती उपलब्ध नाही. यावरून सरपंच दीपाली गावित यांनी प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. प्रशासनाला सामान्य नागरिकांच्या जीवाची किंमत आहे की नाही? महामार्गावर अपघात वाढत असताना रुग्णवाहिका उपलब्ध नसणे हे दुर्दैवी आहे, असा संतप्त सवाल दीपाली गावित यांनी उपस्थित केला. नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले असून तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नमस्कार, मी दीपाली जगदीश गावित. आज आम्ही लग्नात जात असताना आम्हाला खेरवाच्या जंगलात एक अपघात आढळला. तिथं तो व्यक्ती जवळपास 1-1.5 तासापासून पडलेला होता आणि त्याचे पाय तुटलेला. तिथं आम्ही गेल्यानंतर 2-3 गाड्या 4 व्हीलर उभ्या बघितल्या, पण कोणीही त्यांना मदत केली नाही. फक्त 108ला सगळे फोन करायचं ट्राय करत होते, पण गाडी ही वेळेवर आली नाही. आम्ही सुद्धा ट्राय केलं, पण गाडी काही पोहोचली नाही. मग आम्ही स्वतःच्या गाडीत त्यांना टाकलं आणि इथं खांडबारा आरेशला पोहोचवलं. ही व्यक्ती धुळ्याची आहे, विलास म्हणून त्यांचे भालेराव त्यांचं नाव आहे. आणि मी विनंती करते. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.